मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑनलाईन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण JSWच्या मंदिराचा व्हिडिओ तर टाकला आहे. त्यानंतरच पुढे 7 ते 8 किलोमीटर असणारा कराटेश्वर मंदिर, तिथे आपण आलो आहे. खूप सुंदर असे मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. 350 वर्षापेक्षा जुने मंदिर आहे. तुम्हाला आज मी पूर्ण ते दाखवणार आहे मंदिर, कारण समुद्रकिनाऱ्याच्या तटावरती सुंदर असे मंदिर आहे आणि खूपच जुने आहे आणि खूप कमी लोकांना हे मंदिर माहिती आहे. तर आपण गणपतीपुळेला आलो आहे, तर रत्नागिरी तर आपण 4 ते 5 स्पॉट कवर करणार आहोत. त्यातीलच हा दुसरा स्पॉट आहे. चला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. मंदिरात जाण्याआधी त्या मंदिराच्या बाहेरील परिसर दाखवतो तुम्हाला आणि शांतता बघा कसली आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. या मंदिरात जाण्याआधी बघा, तुम्हाला बोलणं समुद्राच्या किनाऱ्यावरती बसलेले सुंदर असे जुने मंदिर तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. त्यानंतर आपण खाली जाणार आहोत. बघा व्ह्यू बघूनच तुम्ही या मंदिराच्या प्रेमात पडाल. वरती बघा कौलारू छप्पर आहे पूर्ण मंदिराच्या. बघा या साईडने पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघा मंदिराचा व्ह्यू आणि त्याच्या साईडला असणारा बघा अथांग समुद्र किनारा बघा. आणि इथे मेन गोष्टी आहे की तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तिथे बघा त्या साईडला खाली पण तुम्ही जाऊ शकता. मरीन लाईनची फिलिंग पण घेऊ शकता तुम्ही इथेच बघा. आता आपण खाली जाणार आहोत. त्याच्या आधी बघा सुंदर असा व्ह्यू बघा. या व्ह्यूच्यात तुम्ही प्रेमात पडाल. विचार करा, जर ड्रोन शॉट येता असेल तर कसला भारी वाटेल बघा. आता आपण खाली जाऊया. इथून एंट्री आहे बघा. थोड्याफार शिड्या आहेत बघा. वरून पण बघा कसला व्ह्यू आहे. वरती पण सुंदर अशा झाडं आहेत. पार्किंग एरिया बघू शकता तुम्ही. त्या साईडने आपण आलो JSWच्या मंदिरानंतर इकडे आलो आहे आपण बघा. इथून सुंदर अशी एंट्री आहे कराटेश्वर मंदिराची. बघा ही कमानी आहे, सुंदर कमानी बघा. सुंदर अशी कमानी. आता आपण आतमध्ये जाऊया. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला बघा अशा पायऱ्या आहेत. जास्त नाहीत पायऱ्या बघा. वरून कसं आहे एकदम घरासारखं जुन्या कौलारू घर आहेत त्या टाईप आहे. खूप जुने मंदिर आहे हे बघा. एवढ्या शिड्या आहेत हे बघा. तुम्हाला मंदिर दाखवणार आहे मी आतमध्ये जाऊन. खूप जुने असे मंदिर आहे हे बघा. गंगेवर हातपाय धुवूनच मगच मंदिरात प्रवेश करावा बघा. गंगेकडे देऊळ प्रवेश बघा. हे बघा खूप जुनं असं मंदिर आहे बघा. इथे बघा दाखवतो. इथे पाणी आता नाही आहे. इथे बघा सुंदर असं गणपती देव आणि बघा तिथे शिलेमध्ये पण 2 देव आहेत. इथे पण बघा इथे शिला आहेत. त्यानंतर बघा तिथे दिव्य ज्योत बघू शकता किती जुनी आहे हे बघा. इथून उतरायला आहे बघा. तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर कसं आहे. खूपच जुने मंदिर आहे. गणपती पुलेल तुम्ही आलात त्याही मंदिरात नक्की या बघा. या साईडला बघा काय आहे बघा. जुने वस्तू ठेवण्यात आले. तर एक बघा दिव्य ज्योत कसे आहेत पूर्ण दगडाची. ती बघा दीपज्योत. तुम्ही बघून दीपज्योतच बघून समजलं असेल तुम्हाला की किती जुने मंदिर आहे बघा. या साईडला पण बघा बघा. या कामावरून तुम्हाला समजलं असेल खूपच जुने असे मंदिर आहे बघा. आधी तुम्हाला आता आपण आतमध्ये दर्शन घ्यायला जाऊया. त्यानंतर तुम्हाला बाहेरील परिसर पुन्हा एकदा दाखवेन मी. पूर्वी जुने कसे मंदिर होते बघा. इथे बघू शकता बघा. पूर्ण लाकडी मंदिर आहे हे बघा. नंदी कसा आहे बघू शकता तुम्ही मंदिर बघा. कराटेश्वर. आपण आतमध्ये जाऊया बघा. सुंदर असे मंदिर आहे हे बघा. इथे जुने सर्व पितलेचे आहेत बघा. शिवलिंग वगैरे बघू शकता तुम्ही. इथे शंख आहे. नंतर बघा कसे शिवलिंग आहे बघा. बघा शिवलिंग बघू शकता तुम्ही कसा आहे जुना. त्या साईडला बघा त्यावरती लावले जाणार आहे. मंदिराचे लाकूड बघूनच तुम्हाला समजले असेल किती जुने मंदिर आहे बघा. वरती बघा असं लाकडी काम आहे बघा. बघा लाकडी वाशे कसे आहेत बघा. आणि त्यांची कलाकृती दाखवतो तुम्हाला हे बघा. कलाकृती बघा जुन्या पद्धतीची बघा. पूर्ण बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर. त्याच्यावरती कलाकृती बघा कशी केलेली आहे जुनी. त्यानंतर बघा इथं पण जुनी शिवलिंग आहे. पिंडी आहे इथे जुनी गणपती मंदिर. तेव्हा इथे पण फोटो आहेत. वाशे वगैरे बघू शकता जुनी. पूर्ण मंदिर बघा कसलं आहे एकदम पूर्वी. खूपच जुना मंदिर असणार बघा. कराटेश्वर मंदिर आतमध्ये दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. दर्शन तर झालं आहे आपलं बघा.
तेव्हा कलाकृती कसली बाहेर आहे जुने पाय जुने त्या काळातली घंटा बघा कशा आहेत ते बघा पूर्ण बघा गाभारा दाखवतो तुम्हाला बघा ओम गाभारा बघू शकता कसं आहे शिवलिंग किती जुनं आहे बघा ते बघू शकता एक नंबर मंदिर आहे या मंदिराचा वैश्या तिकडे बघा गणपतीच्या मूर्ती आहेत आता बॅक साईड दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण 3.5 वर्षापेक्षा जास्त जुने मंदिर आहे तुम्हाला या कामावरून समजले असेल बघा आता त्याला डेव्हलपमेंटची गरज आहे लवकर त्याला डेव्हलपमेंट करावं लागणार आहे बघा या साईडने व्ह्यू दाखवतो तुम्हाला मग साईडलाच का समुद्र आहे मंदिराच्या बघा एक नंबर बघा मंदिराच्या साईडला पूर्ण समुद्र आहे हे सुंदर असे जुने पुरातन मंदिर बघू शकता आणि बघा दिव्य ज्योत केवढी मोठी आहे बघू शकता तुम्ही खूपच मोठी आहे 12 ते 13 फूट उंच असेल ही दिव्य ज्योत बघा एक नंबर आहे बघा कसा जुने घर असतात आणि जुने मंदिर ज्या टाईपमध्ये होते कोकणाचे तसाचा मंदिर आहे बघा खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला असणारा बघा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा तर या मंदिरात कधी येत आहे नक्की सांगा गणपतीपुळ्याला त्या मंदिराला यायचे विसरू नका तुम्हाला प्रॉपर मी ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन नाही काय तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा खूपच सुंदर मंदिर बघा इथे दिनांक लिहिलं आहे 1970 ते कसली डेट आहे हे माहीत नाही पण त्यांना आता विचारा पुजारी ना तर ते बोले 300 वर्षापेक्षा जास्त मंदिर जुने आहे आणि तुम्ही कामावरूनच समजू शकता बघा असला व्ह्यू दिसतो या साईडने पुरातन मंदिर बघायचं असेल त्या मंदिरात नक्की या बघा देवपूजा चालू आहे त्यांची दाखवलं मला बघा देवपूजा चालू आहे त्यांची बघा बघू शकता तुम्ही देवपूजा चालू आहे आता हे बघा दर्शन वगैरे झाले त्यानंतर बघा इथून खाली जायला आहे खाली जायला शिड्या आहेत बघा समुद्राच्या इथे तुम्हाला दाखवतो एक नंबर मंदिर आहे खूपच जुने मंदिर आहे त्या साईडला बघा असणारा समुद्र किनारा बघा कसला व्ह्यू दिसतोय इथून समुद्र किनाऱ्याचा हे समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो होतं जवळून इथे कुठपर्यंत शिड्या आहेत बघा कसला व्ह्यू दिसतो इथून बघा तुम्ही जाऊ शकता तिथे खाली हे बघा चौपाटी आहे हे बघा खूप सुंदर असे आहे बघा तुम्ही मंदिराच्या नंतर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता बघा खूप क्वचितच तुम्ही मंदिर बघितले असाल ज्यांच्या एवढं जवळ समुद्र आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही जवळून दाखव तुम्हाला पूर्ण चौपाटीची फिलिंग येईल तुम्हाला हे बघा या साईडने दाखवतो व्ह्यू तुम्हाला चारी साईडने बघा किती जवळून समुद्र बघू शकता तुम्ही बघा हे बघा बघा कारण व्ह्यू बघू शकता आल्यानंतर तुम्ही बघा चौपाटीची फिलिंग येईल तुम्हाला बघा एवढा मोठा चांगला समुद्र आहे मंदिराची विशेषता इथून बघा पाणी येते वरून बघा तुम्ही केशवराला गेला असाल दापोली सेम टू सेम असं आहे बघा पाणी येते पासून बघा मंदिरात जाण्याआधी या सूचना नक्की पाला तेव्हा सुंदर अशी कमानी मंदिराची तर फायनली आपले दर्शन वगैरे झाले तर आपण आज कराटेश्वर मंदिरामध्ये आलेलो खूप सुंदर असे मंदिर आहे 300 ते 350 वर्षापेक्षा जुने मंदिर आहे तुम्ही मंदिराचे बघितले असाल जे लाकडाचे भाळ वगैरे आहेत त्यावरून तुम्हाला समजले असेल हे खूपच जुने मंदिर आहे असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण ऑलरेडी JSWचा विनायक मंदिर आहे जो की खूप कमी लोकांना माहिती आहे त्याचाही व्हिडिओ टाकला आहे तोही जाऊन तुम्ही नक्की बघा याचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या आपले कोकण सिरीजमधले अजून 3 ते 4 व्हिडिओ येणार आहेत तेही जाऊन तुम्ही नक्की बघा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये